आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः नमो भगवते वासुदेवाय। हमें इजाजत देना। सुनैना राणीनं पाहिलं, डोळ्यातून अश्रुपात होऊ लागले। सुनैना राणीनं रामचंद्राचे पाय धरलेले, रामचंद्राने स्पर्श करू दिला नाही, वाकल्या त्या। बोले ऐसा मत कर, बोले इस बेटी को किंकरी समझकर पालना सांभाळना, हिला नोकरानी म्हणून सांभाळा म्हटले। हिच्याकडून काही प्रमाद झाला या चौघींच्याकडून, तो त्यांचा नाही, आमचा दोष आहे असं समजून क्षमा करा। रडता रडता सुनैना राणी सांगते, समय बहुत हो गया, दूर जाना है। मोठ्या अनिच्छेने अशा प्रकारची विदाय दिलेली आहे। पुन्हा सीतेच्या डोक्यावरून हात फिरवला आहे, चारी मुलींच्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे आणि पालखीमध्ये बसलेल्या आहेत। ह्या डोळे पूर्ण डबडबलेले आहेत। वारंवार सुनैना राणीकडे पाहावं, जनक राजाकडे पाहावं, कुशकेतूकडे पाहावं, कुशकेतूची पत्नी तिच्याकडे पाहावं। पालखीमध्ये बसलेले आहेत। आज्ञा होती, रामचंद्र ही पुढे चाललेले आहेत, जनक राजा आणि सुनैना राणी पुढे चाललेली आहे। सीता पालखीत बसलेली, पालखीतून परत उतरलेली आहे। पुन्हा सुनैना राणीजवळ आलेली आहे सीता। एक काम बाकी होत, ज्या पोपटाला आणि मैनेला पिंजऱ्यात कोंडून ठेवलं होतं, सुवर्णाचा पिंजरा होता, त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडून दिलेला।
बोले मां, हम लोगों की चिंता मत करना, मेरे पिताजी बहुत वृद्ध हुए, मेरे पिताजी का ख्याल करना। अंका और हाथ ठेवला सुनैना रानी ने, बेली चिंता मत कर, सब बराबर हो जाएगा। पुन्हा सीता मागे पाहत पुढे चालत, मागे पाहत पुढे चालत पालखीत जाऊन बसलेली आहे। वारंवार आईकडे पाहो, वडिलांच्याकडे पाहो, सगळं दलबल हे चालायला लागलेलं आहे। हे सगळं दहेज ज्याच्यात भरलं होतं ते छकडे, रथ, हाती, घोडे सगळे चालू झालेत, प्रवास सुरू झालेला आहे। पोहोचवण्याकरता दशरथ पायी आहे, जनक राजा पायी आहे, वशिष्ठ महामुनी, शतानंदजी, अनेक महाजन जे गावातली मंडळी पोहोचवण्याकरता चाललेली आहे। 1 किलोमीटर गेले तरी कोणी थांबेना, 1.5-2 किलोमीटर गेले कोणी थांबेना। वशिष्ठांनी सांगितलं की राजन, अभी कितने दूर तक आओगे? हम लोग जाएंगे, अब वापस जाइए। जनकाला रावे ना, जनक चालतच राहिलेला आहे। दशरथानं सांगितलं की आप कहां तक आओगे? आप रुक जाओ, आप अभी हम आगे बढ़ते हैं। जनक जागेवरच उभा राहिला। सुनैना राणीनं जनकाचा हात धरलेला आहे, शरीर थरथर कापताय, डोळ्यातून अश्रुपात होत आहेत। बऱ्याच अंतरावर 1-2-3 किलोमीटर दूर जाईपर्यंत रथ दिसत होते, सगळा समाज दिसत होता। अजून पुढे गेल्यानंतर फक्त झेंडे दिसू लागले, झेंडे दिसण्याचं बंद झाल्यानंतर धूळ दिसू लागली। बराच वेळ जनक राजा आणि जनक राजाची पत्नी उभे राहिलेली आहेत। शेवट सुनैना राणीनं, आता कोणी दिसत नाही इथपर्यंत ते तिथे थांबलेले आहेत। मग मात्र मोठ्या जड पावलानं सुनैना राणीनं हात धरलेला आहे, परत मंडपात आणलेला आहे। मंडपाच्या खांबाला धरून दशरथ राजा, जनक राजा खूप आक्रोश करून रडू लागले। अरे बोले भामिनी, क्या बताऊं, लोग मुझे विधिजनक बोलते हैं, पर लड़की की विदाई में मनुष्य कितना दुखी होता है ये मुझे आज समझ में आया। खांबाला पकडून शिय बिलो की दिखा भागी, शिय बिलो की धीरता भागी, शिया शिया धीरता भागी, शिय बिलो की धीरता भागी, शियाधीनो की धीरता भारी, शियाधीनो की धीरता भागी। रहे कहावत परम विरागी, रहे कहावत परम विरागी, रहे कहावत परम विरागी, रहे कहावत परम विरागी। लीनी राय लाई जानकी, मिटी महामरजाद जानकी, जानकी मिटी महामरजाद जानकी। शिय बिलो की धीरता भागी, शिय बिलो की धीरता भागी, शिय बिलो की धीरता भागी, शिया बिलो की धीरता भागी, शिया बिलो की धीरता भागी, शिया बिलो की धीरता भागी।
सुनैना राणीला जनक राजा म्हणतात खांबाला धरून, विदाई का इतना दुख होता है ये मुझे आज मालूम हुआ. मी नुसता नावाचाच विदेही म्हटला, विदेही जनक, पण सीतेला पाहिल्याबरोबर त्या विरहानं माझं चित्त व्याकुळ झालं. मला आज कळालं हे विदाईचं दुःख. सीतेला पाहिल्यावर माझी संपूर्ण धीरता पळून गेली म्हटलं. रुदन करता करता सुनैना राणीशी ते बोलतायत. सुनैना राणीनं हाताला धरून महालात नेलेला आहे. कशात चित्त रंगेना, भोजनात नाही, घरात करमेना, सगळे उदासीन आपापल्या स्थानावर बसलेले आहेत. खायची शुद्धी नाही, प्यायची शुद्धी नाही, बस तटस्थ अशा प्रकारे बसलेले आहेत. नगर पूर्ण उदास झालेला आहे. हे सगळे लोक निघून गेलेले आहेत. जाता जाता परशुरामाचा प्रसंग काही ठिकाणी, मी रामाचा जो प्रसंग, आपला रावणाचा जो प्रसंग सांगितला, तिथे तुळशीदास रामायणामध्ये परशुरामाचा प्रसंग आहे. वाल्मिकी रामायणामध्ये मात्र तो नंतर आलेला आहे. विवाह झालेला आहे, विदाई झालेली आहे. हे सगळे निघालेले आहेत. वशिष्ठांची पालखी सगळ्यात पुढे अशा प्रकारची आहे. थोरांच्या ज्येष्ठांच्या पुढे जाऊ नये, मर्यादा होती. एवढं मोठं दलबल होतं, परंतु पुढे विश्वामित्रांची पालखी आणि वशिष्ठांची पालखी आणि त्याच्या मागेच सगळं दलबल अशा प्रकारचं होतं. मर्यादा होती. चालण्यात मर्यादा, बोलण्यात मर्यादा, राहण्यात मर्यादा, सर्वत्र मर्यादा अशा प्रकारची होती. आणि वशिष्ठ आणि हे चाललेले आहेत पुढे. जाता जाता अपशकुन झालेला आहे. लांडगे कोल्हे विहळू लागलेले आहेत. दिवसा हरण उजव्या बाजूनी डाव्या बाजूकडे जाऊ लागलेले आहेत. घारीच मोठमोठ्याने किंकाळत होत्या, ओरडत होत्या, चित्कार करीत होत्या. असे काही अपशकुन झाल्याबरोबर दशरथ घाबरले लागले. बोले गुरुजी गुरुजी क्या बात है, ये अपशकुन क्यों हो रहे, अपशकुन कशा करता होता. बोले राजन थोड़ी गड़बड़ है, थोड़ा अरिष्ट आने वाला है. बोले क्या अरिष्ट आएगा, क्या दुख है, पर थोड़ी देर के लिए चिंता मत करना, कुछ नहीं होगा. थोड्या वेळाने 5-7 किलोमीटर अंतरावर गेल्याबरोबर अकस्मात परशुरामजी आलेले आहेत. त्रिपुंड लावलेला आहे, कमरेला कट्यार आहे, हातामध्ये शस्त्र आहे. जो क्षत्रियांचा काळ होता. परशुरामजी, या परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. मग कदाचित तुम्ही म्हणाल मग क्षत्रिय राहिले कसे शिल्लक. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे क्षत्रियांना ठार मारलं, पण जे मातेच्या उदरात होते ते राहिले ना, त्याचीच पुढे वाढ झाली. शंका व्यक्त करू नये. काही लोक म्हणतात बुवा मग क्षत्रिय जर संपले सगळे तर मग आता हे बाकीचे क्षत्रिय राहिले कसे. राहिले त्याला कारण जे मातेच्या उदरात होते ते राहिले. 21 वेळा निक्षत्रिय करण्याचं कारण कार्तवीर्य नावाचा एक क्षत्रिय होता. त्याला 100 हात होते. तो मोठा योद्धा होता कार्तवीर्य नावाचा. त्याला युद्धाशिवाय दुसरं काही कळतच नव्हतं. कुठे एखादा शूर योद्धा आहे असं कळलं की त्याच्याकडे जायचं. देवादिकांना सुद्धा त्यांनी भयंकर त्रास दिलेला आहे. हा एकदा वालीकडे सुद्धा गेला होता. वालीने याची जिरून टाकलेली आहे. रावणाची सुद्धा जिरून टाकलेली आहे वालीनं. वाली एवढा बलवान होता.
वाली एका दिवसात सप्त समुद्राची प्रदक्षिणा करीत होता. काय करत होता? 7 समुद्राची परिक्रमा करत होता एका दिवसात. असा बलवान असलेला वाली, त्या वालीने या कार्तिवीर्याची जिरवलेली आहे. पण या कार्तिवीर्याने एक गोष्ट केलेली आहे. यांनी जमदग्नीला त्रास दिलेला आहे. ती गोष्ट परशुरामाला आवडली नाही. परशुरामानं शिवजीकडून शस्त्रास्त्र प्राप्त करून घेतले होते. ब्राह्मण होते पण शस्त्रास्त्र ठेवीत होते. खरं ब्राह्मणानं सगळे शास्त्र बरोबर ठेवावे, शस्त्रास्त्र ठेवू नये. पण इथे उलटं होतं. याच्याजवळ शास्त्र नव्हतं पण शस्त्रास्त्र होते. हे समोर आल्याबरोबर एवढा मात्र क्षत्रियांचा समाज पाहिल्याबरोबर क्रोधायमान झालेले आहेत. मेरे होते हुए ये सारे क्षत्रिय एकत्रित किस लिए हुए? दशरथ राजाला थरकाप सुटलेला आहे. काय व्हायचं म्हटलं. मंगल कार्य झालं पूर्ण, पण हा मरेच विक्षेप आला पुत्र लग्नामध्ये. हा सामान्य नाही. दशरथ राजा थरथर करत पुढे गेलेले आहेत. बोले हम ऐसे ऐसे काम के लिए गए थे, शादी हो गई बच्चों की. वहाँ राम से धनु टूटा. बोले मुझे समझ में आया कि बोले राम ने शिव जी का धनु तोड़ा है, मेरे गुरु जी का धनु तोड़ा है. मैं आप लोगों को क्षमा नहीं करूंगा. जिसने तोड़ा होगा उसको बाजू करो. आता कुणाला वाटतं का आपला पुत्र जावा म्हणून? कोणीच बोलायला तयार होईना. सगळे शांत उभे आहेत. सगळे क्षत्रिय अत्यंत घाबरलेले आहेत. सगळ्या प्रकारच्या अभिमानाचा चेंडा झालेला आहे. कारण परशुराम हे अत्यंत क्रोधिष्ठ आहे. काही न विचार करता सगळ्या क्षत्रियांना ठार मारून टाकलं असतं. पण एक अद्वितीय शक्ती, प्रत्यक्ष परमात्मा भगवान विष्णू रामरूपानं तिथे होता. हा विष्णूचाच अंश अवतार होता है. कोण? परशुराम. हातामध्ये परशु होता म्हणून त्यांचं नाव परशुराम ठेवलेलं. क्षत्रियांचा काळ होता. सगळे घाबरलेले आहेत. काय होणार आता? दशरथ तर थरथर कापत होता. कोणी संकेत करत नव्हता की रामानं हा धनुष्य तोडला म्हणून. कोणी सांगायला तयार नाही. रामचंद्रही बोलत नाहीत. जिसने वो धनु तोड़ा होगा वो विलग हो जाओ, मैं उसका सर काट डालूंगा. हा जमदग्नी ऋषीचा पुत्र आहे, लक्षात ठेवा. त्या कार्तिवीर्याने प्रमाद केला होता आणि म्हणूनच सगळ्या क्षत्रियवर क्रोधायमान झालेला हा आता क्षत्रियांचा निपात करून टाकायचा. जमदग्नी ऋषींना या कार्तिवीर्याने खूप त्रास दिला होता, दुःख दिलं होतं. साधनेमध्ये विक्षेप अशा प्रकारचा केला होता आणि म्हणून क्षत्रियाचा नाश करायचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे या 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केलेली होती. जमदग्नी ऋषी हे मोठे तपस्वी होते. त्यांचा हा पुत्र, त्या जमदग्नी ऋषीची पत्नी जी आहे तिचं नाव रेणुका. रेणुकाने हे एका जंगलामध्ये नदीच्या काठी ऋषीपती पत्नी राहत होते. एकदा काही गंधर्व विद्याधर हे स्नानाकरता आलेले आहेत गंगेवर, नदीवर. अत्यंत स्वरूपवान सुंदर अशा प्रकारचे. आणि ही रेणुका पाणी भरण्याकरता गेलेली आहे. हिनं आपल्या घटामध्ये पाणी भरलेलं आहे. काही कपडे धुवायचे होते, याकरता ही गंगेवर गेलेली होती. दुपारचा समय आहे. महाराज देखील दुपारची संध्यापूजा करून आश्रमात आहेत.
आणि ही धुणं धुवून पाणी घेऊन गंगेवरून येत असताना गंगेवरतीने एक सुंदर अशा प्रकारची ही विद्याधर पाहिलेले गंधर्व पाहिलेले आहेत. या गंधर्वांना पाहिल्यामुळे अतिसुंदर रूप हिच्या चित्तामध्ये मानसी अशा प्रकारचं काम निर्माण झालं. किती सुंदर आहेत हे. मनामध्ये असा सहज विचार आला, जसा द्रौपदीच्या चित्तात विचार आला, या 5 मध्ये हा 6वा असता तर किती बरं झालं असतं. कर्णाला पाहून एक प्रकारचं मानसी पाप झालं आणि त्या मानसी पापामुळे तिला पुढे दुःख भोगावं लागलेलं. तसं ह्या रेणुकेच्या चित्तामध्ये असा सहज भाव प्रगट झाला. सुंदरतेचं वर्णन करता करता आणि तिच्या चित्तात तशा प्रकारचं असा विचार केल्याबरोबर पाणी घेऊन आलेले आहेत. आता हा मंत्रद्रष्टा जमनगदी ऋषी, अत्यंत क्रोधिष्ठ असलेले ऋषी, हे साधनेमध्ये बसले आणि तात्काळ जाणलेले की हिच्या चित्तामध्ये असा मानसिक पाप विकार आला. बोले पापिनी तुमने पाप किया, आज मन से पाप किया. परशुराम, मैं जो बोलता हूं करो, उसकी गर्दन उडा दो. परशुरामानं आपल्या वडिलाची आज्ञा शिरसावद्य मानली आणि रेणुकेचं शिर उडवलं. आईचं शिर उडवल्याबरोबर पित्याची आज्ञा पालन केली खरी, पण एका बाजूनं पृथ्वी हत्येचं पातक लागलं. स्त्रीला मारणं हे पातक आहे. इथे तर प्रत्यक्षात शिर कमल उचलून टाकलेला आहे. बोले परशुराम, वरम वही तुझे क्या चाहिए? बोले पिताजी मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे तो मेरी मां चाहिए और कुछ नहीं चाहिए. मुझे मां दिलाना, पर एक बात और मैं आपसे मांगता हूं, मेरे हाथ से जो क्रिया हुई वो मेरे मां को याद नहीं आना चाहिए. बस ये 2 ही वर मुझे देना. मोठे तपस्वी होते. हातात पाणी घेतले, संकल्प केले, जेव्हा बोले तथास्तु. जशी झोपलेली होती तशी उठून बसली आई. आईच्या पायावर डोकं ठेवलं परशुराम. मी केलेल्या कृत्याचं स्मरण सुद्धा तिला येता कामा नाही. दुसरा वर मागितला होता, त्याप्रमाणे तिला कोणत्या प्रकारचं स्मरण नव्हतं. परशुराम असा आज्ञाधारक होता. ही काही सोपी गोष्ट नाही. आईच्या मानेवर सुई चालवणं म्हणजे सामान्य गोष्ट वाटते की तुम्हाला? इतका निर्घृण मनुष्य होऊ शकत नाही. असे हे क्रोधिष्ठ असलेले, अहंकारी असलेले परशुरामाला विद्वत्तेची, शस्त्रास्त्राची फार घमेंड होती. कारण भगवान शिवांच्याकडून त्यांनी सगळ्या शस्त्रास्त्राचा अभ्यास केलेला होता. आणि तेच परशुराम या वरातीला भेटल्यानंतर सगळ्या वरातीला धाक उभा राहिला. सगळी क्षत्रिय घाबरून गेले. ज्यांच्या मिशावर होत्या त्या सगळ्या खाली झाल्या. प्रत्येक जण पुढे येऊन आपल्या बापाची, आपल्या कुळाची, वो नहीं क्या बोले, वो फला फला राजा, उसका मैं पुत्र हूँ, आप हमारे घर आए थे, आप हमारे वहाँ आए थे, हमारे गांव में आए थे, आप मेरे पिताजी से मिले थे. प्रत्येक जण आपापली ओळख सांगू लागला. कशा करता? नाहीतर आपलं मुंडकं तुटणार आहे. घाबरलेले आहेत सगळेजण. अशा प्रकारे बोलू लागले. दशरथ राजाचे थरथर कापत होते. विनयानं वंदन केले. ब्राह्मण आहे ना, कळलं का? ब्राह्मण हे भगवंताचा मुख आहे, भूदेव आहेत असं म्हणून वारंवार वंदन करत होते.
पण सांगितलं नाही की माझ्या रामानं धनुष्य तोडलं म्हणून. शांत उभी होती. वारंवार फरशी वर करावा. जिसने धनु तोड़ा है उसको बिलक कर दो, नहीं तो मार डालूंगा सबको. ज्यांनी गुन्हा केला त्याला मारायला हरकत नाही, पण सगळ्यांना मारणं काही शहाणपणाचं लक्षण आहे काय? काय म्हणू लागले, ये अच्छा नहीं है. जिसने गुनाह किया हो उसको मारो, सबको मारने में क्या मिलेगा. पुन्हा पुन्हा धनुष्यवर केल्याबरोबर लक्ष्मणाला राहावे ना. क्षत्रिय आहे, सूर्यवंशातला बालक आहे. बोले देखो आप शस्त्रास्त्र रखते हैं, शस्त्रास्त्र रखने की कोई जरूरत नहीं, आपकी वाणी ही इतनी तेज है, शस्त्र से भी ज्यादा तेज आपकी वाणी है. आपने शस्त्र क्यों रखे? आप ब्राह्मण होते हुए भी शस्त्र रखते हो, आपको तो शास्त्र रखना चाहिए. लक्ष्मणानं पुन्हा आहुती टाकली. लहान पोरगा असं बोलायला लागल्याबरोबर पुन्हा फरशावर केला. राम इसको संभालो, नहीं तो इसकी गर्दन उड़ा दूंगा. बोले शस्त्र चालत नाही, फक्त शस्त्र वर केले जात. लक्ष्मण पुढे आला, म्हणू लागला, इतना इस धनु पर आपका प्रेम है तो किसी कारागिर को लेके आओ और जुड़ा लो. बोले और क्या बिगड़ा. बोले ऐसे धनु तो बचपन में मैंने बहुत तोड़ डाले. है का चौका है पाठ सगळा खेळच आहे. दिखाऊ कुठारू पुनी पुनी मोई, दिखाऊ कुठारू जहत उड़ावत फूंकी पहारू, जहत उड़ावत फूंकी पहारू, जहत उड़ावत फूंकी पहारू. भृगसुत समुजी जने उबिलोकी, भृगसुत समझी गणे उबिलोकी. जो कछु कहू सौरी सरोकी, सुर महिसुर हरिजन अरुगाई, हमरे कुलहीन वरन सुराई. कोटि कुलीस सम बचन तुम्हारा, कोटि कुलीस सम बचन तुम्हारा. व्यर्थ धरहु धनु बाण कुठारा, व्यर्थ धरहु धनु बाण कुठारा. पुन्हा पुन्हा काय म्हणते, कुठार दाखवता म्हणलं, शस्त्र पुन्हा पुन्हा काय वर करता म्हणलं. वारंवार लक्ष्मण पुढे येऊन बोलत होता, ऐसे धनु तो मैंने बचपन में बहुत तोडे, अजून क्रोधायमान झाले. असे धनुष्य बने लहानपणी बी पुष्कळ तोडलेत म्हणला. एवढं काय म्हटलं त्याच्यावर प्रेम. त्यागी होकर आपको मोह है इस धनु में. त्यागी आणि मोह या दोन गोष्टी विरुद्ध अशा प्रकारच्या आहेत. त्यागी माणसाला कुठल्याही पदार्थाचा मोह असता कामा नाही. तुला कशा करता या धनुष्याचा मोह आहे. लक्ष्मणानं त्याच्या वर्मावर घाव घातलेला. तुम्हाला जरूरच नाही म्हटलं हे शस्त्र ठेवायचे, कारण तुमची वाणीच एवढी तीक्ष्ण आहे, तेज आहे. तुमचा चेहरा सुद्धा तसाच आहे, उग्र अशा प्रकारचा. तुम्हाला हे ठेवायची गरज नाही म्हटलं. फार प्रेम असेल तर एखादा कारागिरी घेऊन या आणि जोडून घ्या म्हटले. पुन्हा शस्त्रास्त्र वर करावे. रामचंद्र जे आहेत ते तटस्थ उभे अशा प्रकारचे आहेत. लक्ष्मण म्हणू लागला. पुन्हा शस्त्रास्त्र वर केल्यावर लक्ष्मणानं सुंदर, देखो मैं एक क्षत्रिय का बालक हूं, अगर आपको हमारी ताकत देखना है तो जनेऊ ही निकाल दो और ये तिलक पोंछ डालो, फिर देखना सुमित्रा के दूध में क्या ताकत है. तुम्ही एक काम करा म्हटले, हे जानवं काढून टाका ना, हा गंध पुसून टाका, मग मग म्हटला सुमित्राच्या दुधामध्ये काय ताकद आहे म्हटला. याचा अर्थ क्षत्रियामध्ये काय शक्ती आहे हे तुला कळेल म्हटला.
आप तो हमारे गुरु है, ब्राह्मण क्षत्रियाचे गुरु आहेत, म्हणून आम्ही काही करत नाही. तरी सुद्धा म्हणला जानवं काढून टाका आणि गंध पुसा, मग बघा म्हटला काय ताकद आहे. ज्या आईच्या पोटी मी जन्माला आलो त्या आईच्या दुधात किती शक्ती आहे तुम्हाला कळेल म्हटला. मग तर जास्त खवळलेले, अजून आग्नीमध्ये आहुती पडली, पुन्हा धावलेले आहेत. सगळ्यांनी विचार केला की लखन को बाजू निकालो. एवढ्या चांगल्या वरातीत काहीतरी घोटाळा होईल. लहान तोंडी मोठा घास घेणं चांगलं नाही. हा लहान होता काय? लक्ष्मण लहान होता काय? अरे शेष नारायण ने भूमि उसने उठा के रखी है सर पर, छोटा थोड़ा ही है, दिखता है बालक, बालक नहीं होता. शस्त्री मर्मी इन पर कभी विश्वास रखना नहीं. शिंगावाल्यांच्यावर विश्वास ठेवू नये. शिंग म्हणजे ज्याला शिंग आहे त्याला विश्वास ठेवू नये. ज्यांना नख असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. ज्याला आपलं वर्म माहीत असतं त्याच्यावर विश्वास ठेवू नये. बरं का? बबर जी जो भोजन खिलाता है उसके ऊपर भी विश्वास मत रखो, म्हणजे गडबड हो जाएगी. तिथे काही घोटाळा झाला तर मृत्यूच. असं असे 7-8-9 लोक आहेत, त्यांच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही, सावधान राहायचं असं सांगितलं. तसं याच्या हातात शस्त्र आहे ना. सगळी मंडळी म्हणू लागली याला बाजूला करा म्हणले. रामचंद्र पुढे झालेली आहेत. पुन्हा ते रामचंद्राला काहीतरी म्हणू लागलेलं आहे. रामचंद्र म्हणतात कि आप हमारे गुरु हैं, हम गो ब्राह्मण प्रतिपालक हैं, हम सूर्य वंश के बालक हैं. बोले राम ने धनु तोड़ा नहीं, राम जी ने केवल हाथ लगाया तो टूट गया. राम थोड़ा ही धनु तोड़ता है. मग तो अजून क्रोधायमान झाले. राम इसको संभाल. बोले जाने दो, बालक है, उसके मुख में बोले दूध के दांत है. बोले दूध के दांत नहीं, उसके मुख में बोले विष भरा हुआ है. त्याच्या तोंडात विष आहे म्हटला. त्याला बाजूला कर म्हटला माझ्या समोरून. लक्ष्मण पुन्हा बाजूला झाले. कुणी म्हटला धनुष्य तोडलं त्यांनी बाजूला व्हा. रामचंद्र पुढे झालेले आहेत, आपली मान पुढे केलेली आहे. ये गुनाह करने वाला मैं हूँ, मेरे से धनु टूटा है, आपको जो भी करना है कर लो, ये गर्दन आपके सामने है. परशुरामानं हात वरच धरून ठेवला, शस्त्र चालेना. पुन्हा मध्ये लक्ष्मण आला. जो जड़ है उसने जाना ये कौन है, और जिसके हाथ में शस्त्र है वो नहीं जानता. त्या शस्त्रानं ओळखलं की हा राम आहे, ते चालत नाही. आणि तू प्रत्यक्ष तुझ्या हातात शस्त्र धरणारा तू असताना देखील तुला जाणत नाही म्हणलं हा कोण आहे. शस्त्र जे चालत नाही त्याला कारण आहे ना. शस्त्र काय कुठे चालणार काय? आत असलेला जो आहे तोच शस्त्र खाली करीत नाही ना, तोच बाहेर उभा आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीरा कोणाची असते, चाले हे शरीरा कोणाची असते. कोण बोलविते हरिमीन, कोण बोलविते हरिमीन. चाले शरीरा कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरिमीन, कोण बोलविते हरिमीन. ज्याच्या सत्तेने हे चाललेलं आहे शरीर तोच आत आहे. ते शस्त्र वरच अशा प्रकारचं राहिलेलं आहे. कुठार चालेना. रामचंद्रांना पुढे मान केलेली आहे. मैं गुनहगार हूं, आपको जो करना है वो कर लो. बोले ऐसा नहीं, मेरे साथ युद्ध करो. बोले हम आपके साथ युद्ध नहीं कर सकते. हम गो ब्राह्मण प्रतिपालक है, सूर्यवंश के बालक है, आप हमारे गुरु हैं, हम युद्ध नहीं कर सकते. परशुराम ऐके ना, मेरे कंधे पर बोले वैष्णव धनुष्य है, ये लो और उसको प्रत्यंचा लगाओ.
बाण लगाओ उसको. रामचंद्राने विचार केला, फार हट्ट चाललेला आहे, हरकत नाही. रामचंद्रानं फक्त त्या धनुष्याला असा हात केल्यावरती धनुष्य त्यांच्या खांद्यावर आपाप रामचंद्राच्या हातात आलं. आल्याबरोबर रामचंद्रानं पटकन धनुष्य बाण घेतलेला आहे, लावला. बोले कहाँ छोड़ू बताओ. एक बार हम धनु पर बाण चढ़ाते हो तो वो भाता में फिर जाता नहीं, वैसा काम करके ही जाता है. कुठे सोडू सांग म्हणले. ते वैष्णव धनुष्य जेव्हा रामचंद्राच्या हातात गेला आपोआप, तेव्हा मात्र परशुरामाचे अंतरचक्षु उघडलेले आहेत. बोले ब्रह्म का अवतार हो गया है, स्वयं ब्रह्म राम ही है. धनुष्याला बाण लावलेला होता, पण परशुरामानं सुंदर उत्तर दिलेलं आहे. परशुराम म्हणाले, अनजान में ऐसे ही क्षत्रिय मेरे हाथ से मारे गए जो गुनहगार नहीं थे. उसका पाप जो मुझे लगा है, वो पाप का ढेर जहां पर हो वहां पर ये रामबाण जाए और वो पाप समाप्त हो जाए. काय मागितलं पहा. आपल्यासारखं येडा गाजरे असतात तर मागितलं असतं काहीतरी. द्या म्हणले, पैसे द्या, घर द्या, बंगला द्या. जो पाप है वो पाप का नाश हो जाए, ऐसे जगह छोड़ो बोले ये बाण. और भी एक काम मेरे चित्त में है. उत्तर दिशेला काही पापी लोक राहतात, नाही अशा प्रकारचे. असा एक समाज आहे समुद्रात राहणारा, ते सुद्धा धर्म कार्यामध्ये अडथळा करतात, देव कार्यामध्ये अडथळा करतात. त्यांच्याकडे सुद्धा हा बाण जावा अशा मागण्या केल्याबरोबर रामचंद्रानं धनुष्य बाण सोडलेला आहे, तिकडं बाण सोडलेला आहे. जय रघुवंश बन जबन भानु, जय रघुवंश बन जबन भानु, जय रघुवंश बन जबन भानु, जय रघुवंश बन जबन भानु. गहन धनुज कुल दहन कृषाणु, गहन धनुज कुल दहन कृषाणु, गहन दहनु कुल दहन कृषाणु, गहन दलन गहन कृषाणु. जय सुरभ्री प्रधेनु हितकारी, जद जय मद मोह को ब्रह्म भारी, जय मद मोह को ब्रह्म भारी, जय मद मोह को ब्रह्म भारी, जय मद मोह को ब्रह्म
जय मद मोह क्रोह ब्रह्म भारी जय मद मोह क्रोह ब्रह्म भारी विनय भारी ब्रह्म भारी जय रघुवंश धर बिन भारी जय रघुवंश बनज बन भारी बनज बन भारी बनज बन भारी। धनुष्य परशुरामाच्या हातात आल्याबरोबर तात्काळ परशुरामाला ही गोष्ट कळाली. रामचंद्रानं त्या धनुष्यावर बाण लावला आणि ज्या दिशेला सांगितलं जिकडे पापाचा ढेर होता तिकडे रामचंद्रानं सोडलेलं आहे. सोडल्याबरोबर परशुरामानं रामचंद्राला वंदन केलेलं आहे. अंतरपट खुललेला आहे, अंतरचक्षु खुललेले आहेत आणि मग मात्र परिक्रमा केलेली आहे, वारंवार दर्शन केलेले आहे आणि रामचंद्राची खूप स्तुती केलेली आहे, लक्ष्मणाची स्तुती केलेली आहे आणि पुढे हे परशुरामजी महेंद्र पर्वतावर तपस्या करता निघून गेले आणि तपस्या करण्याकरता बलवत अशा प्रकारची जी जागा आहे महेंद्र पर्वतावर ते साधनेमध्ये अशा प्रकारे लागलेले आहेत. परशुराम तिकडे गेलेले आहेत. सगळ्या प्रकारचं दुःखाचं निवारण झालेलं आहे. वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा हा सगळा समाज चालू लागला आणि हा आता अयोध्येकडे निघालेला आहे. पुढचा कथा भाग आपण पाहू. हरे राम राम राम